बंदाई बिंदास हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं राजकारण आज अशा स्तरावर येऊन पोहोचलेलं आहे की तिथे नाती गोती अगदी खुजी वाटू लागतात। राजकीय महत्वाकांक्षा ज्या ज्या राजकीय मोठ्या कुटुंबांना आहे त्यांच्यामध्येच फूट पडलेली आहे। एकीकडे बहीण, दुसरीकडे भाऊ, काका पुतण्या वेगळीकडे, मामा भाचा वेगळीकडे, सून आणि सासू किंवा सून आणि सासरे वेगवेगळ्या पक्षात, अशी स्थिती आज संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येते आणि ती स्थिती आज ठाकरे बंधूंमध्ये आहे। नमस्कार, मी अमित जोशी, आय लव्ह गोरेगाव बंदाई बिंदासाईच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक व्यक्तिमत्व आणि दुसरीकडे अगदी शांत, संयमी आणि वेळेप्रसंगी आक्रमक होणारं असं नेतृत्व म्हणजे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे। दोघही चुलत भाऊ, मात्र या दोन भावांमध्ये आज राजकीय महत्वाकांक्षा म्हणा किंवा ईर्ष्या म्हणा किंवा इगो म्हणा, त्यामुळे दोन भावांमध्ये एक राजकीय दिवार म्हणजे भिंत उभी राहिलेली आहे। या दोघांमधलं जे जिव्हाळ्याचं नातं होतं किंवा यांच्यामधली जी नाती होती ती नाती आता ऍक्शन आणि रिएक्शन या मोडवर येऊन पोहोचलेली आहे। त्याला कारण एवढ्यासाठी मी असं म्हटलं, 1995च्या आधी एकीकडे जेव्हा उद्धव ठाकरे हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये फोटो काढण्यामध्ये मग्न होते, छायाचित्रकार होते, त्याच वेळी दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीमध्ये तयार होत होते राज ठाकरे। त्यामुळे असं वाटत होतं सर्वांना, खास करून मराठी माणसांना आणि शिवसैनिकांना, की बाळासाहेबांचे उत्तराधिकारी हे राज ठाकरेच असतील आणि उद्धव ठाकरे हे नेहमीप्रमाणे एक छायाचित्रकार म्हणून आपली ख्याती करतील, आपलं नाव कमवतील। मात्र 1995 ते 2000 या काळामध्ये जिथे शिवसेनेच्या हाती सत्ता आली त्यानंतर ठाकरे कुटुंबियांमध्ये हळूहळू उद्धव ठाकरे यांचा राजकीय हस्तक्षेप वाढत गेला। शिवसेनेची ताकद काय आहे, बाळासाहेबांचा करिश्मा काय आहे, पक्षप्रमुख किंवा कार्यकारी पक्षप्रमुख हे जे पद आहे त्याला काय महत्व आहे, हे एक तर उद्धव ठाकरे यांना पटलं किंवा त्यांच्या अवतीभोवती जे काही नेते होते त्यांनी त्यांना पटवून दिलं। त्यामुळे साहजिकच राज ठाकरे यांच्यावर कोंडी करण्याचा प्रयत्न तेथून सुरू झाला। 2006 पर्यंत स्थिती अशी होती की राज ठाकरे यांना विचारात घेतलं जात नव्हतं। जे राज ठाकरे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले होते त्याच बाळासाहेबांना उद्धव ठाकरे हे कार्यकारी पक्षप्रमुख म्हणून हवे होते। त्यामुळे बाळासाहेबांनी राज ठाकरेंशी चर्चा करून उद्धव ठाकरे यांना कार्यकारी पक्षप्रमुख म्हणून त्यावेळी नेमलं। राज ठाकरे यांनी होकार दिला, म्हटलं तरीही त्यांच्या मनामध्ये एक नाराजी होती। त्याला कारणही तसं होतं की शिवसेना वाढविण्यासाठी युवा विभागामध्ये फिरून ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये जाऊन राज ठाकरे यांनी देखील शिवसेना वाढवण्यासाठी काही मेहनत घेतली होती। त्यांना कळलं की आपलं इथे अस्तित्व नाहीये, आपली घुसमट होते। त्यामुळे राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडला आणि मनसेची स्थापना केली। अगदी बाळासाहेबांना विचारून त्यांनी हा पक्ष स्थापन केला। त्यानंतरही जरी हे दोघं राजकीय स्पर्धक असले तरी त्यांच्यात कौटुंबिक संबंध होते। एकमेकाच्या कार्यक्रमाला जाणं, एकमेकांशी बोलणं, या गोष्टी या दोन्ही भावांमध्ये होत होत्या। अनेक जण या दोन भावांची उदाहरणं देत होते। कित्येकदा असं झालं की जे निष्ठावान शिवसैनिक होते, ज्याच्यात नांदगावकर यांचाही समावेश येतो, त्यांनी प्रयत्न केला की राज आणि उद्धव भले वेगवेगळ्या पक्षात असतील परंतु त्यांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, कारण दोघांचं ध्येय एकच होतं, मराठी माणसाला कशा पद्धतीने सावरता येईल, अस्तित्व टिकवता येईल। त्यामुळे दोघांच्या खांद्यावर, उद्धव आणि राज या दोघांच्या खांद्यावर मराठी माणसाचाही पताका म्हणा किंवा भगवा झेंडा होता। त्यानंतर परिस्थिती हळूहळू बदलत गेली।
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कौटुंबिक जो जिव्हाळा होता तो कमी होत गेला आणि तिथे जागा घेतली ती संघर्षाची किंवा भांडणाची. आता तुम्ही म्हणाल की हे कसं झालं, तर पूर्वी पक्ष बदलल्यानंतरही किंवा पक्ष वेगळा स्थापन केल्यानंतर या दोघांमधले संबंध चांगले होते. त्याला छोटीशी किनार अशी होती की उद्धव ठाकरे यांच्यावर जेव्हा लीलावतीमध्ये अँजिओप्लास्टी झाली त्यावेळी बाळासाहेबांच्या सांगण्यावरून राज ठाकरे तिकडे आले, विचारपूस केली, तिथे बसले. इतकंच नाही तर आपल्या गाडीतून त्यांनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीपर्यंत सोडलं. त्यानंतर ते सतत त्यांच्या संपर्कात होते. बाळासाहेबांच्याही सतत राज ठाकरे हे संपर्कात असायचे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि त्यावेळी राजसाहेब अंत्ययात्रेत जेव्हा चालत होते तेव्हा शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंच्या विरोधात घोषणा दिल्या तिथे राज ठाकरे दुखावले गेले. दुखावल्या गेल्यानंतर त्यांनी हळूहळू मातोश्रीवर जाणं, उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध ठेवणं कमी केलं. त्यानंतर अशी परिस्थिती आली की 2017ला उद्धव ठाकरे राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा होती. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दूरध्वनी केली, टाळी दिली. त्या टाळीला होकार देखील राज ठाकरेंनी दिला. त्यामुळे असं वाटलं होतं दोघं एकत्र 2017च्या महानगरपालिकेत एकत्र येतील. मात्र तिथे देखील माशी शिंकली. उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी राज ठाकरे यांना नकार दिला आणि त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. त्यामुळे त्या नाराजीत आणखीन भर पडली. त्यानंतर राज ठाकरे यांचे 7 नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेत निवडून आले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यातील 6 नगरसेवक फोडले. त्यामुळे राज ठाकरेंना साहजिकच तो राग आणखीन आला आणि हळूहळू राज आणि उद्धव यांच्यामधील जी दरी होती नात्याची ती आणखीन दुरावत गेली, लांब होत गेली. आता परिस्थिती पूर्णपणे चिघळलेली आहे. दोघांनाही महत्वाकांक्षा आहे. मनसेला असं वाटतं, राज ठाकरेंना असं वाटतं की महाराष्ट्रावर आपला ताबा असावा, मराठी माणसावर आपला प्रभाव असावा. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना असं वाटतं की मुख्यमंत्री हा पुढे आपलाच असावा, महाराष्ट्रावर आपलंच वर्चस्व असावं, मराठी माणसावर असावं आणि त्यामुळे हे दोघं येऊन एकमेकांच्या समोर उभे टेकलेले आहेत. आता प्रश्न येतोय तो विधानसभेचा. कारण या दोघांमध्ये केवळ शाब्दिक वार नाही, शाब्दिक वार भरपूर झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा सभांमधून उद्धव ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप केले, टीका केली. मनसेचे जे नेते आहेत त्यांनी खालच्या स्तरावर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोहीम उघडली, त्यांच्यावर टीका केली. मातोश्रीत काय चालतं काय नाही चालत त्यातील काहीसं खाद्य हे भाजपला पुरवण्यामध्ये मनसेचाही तेवढाच हात आहे. उद्धव ठाकरेंनी देखील अनेक सभांमधून राज ठाकरेंवर टीका केली, मनसेवर टीका केली. त्यामुळे साहजिकच आजपर्यंत जे शाब्दिक चकमक या दोघांमध्ये होती, शाब्दिक संघर्ष होता, तो आता रस्त्यावर आला. त्याला कारण असं आहे की राज ठाकरे हे जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले तेव्हा काही शिवसैनिकांनी, आता ठाकरे गटाचं म्हणणं आहे ते आमचे शिवसैनिक नाही, मात्र ज्या अर्थी गाड्यावर सुपाऱ्या फेकल्या त्या अर्थी मनसेचं ठाम मत आहे की शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या गाडींवर हल्ला केला, सुपाऱ्या फेकल्या, त्यांना सुपारी बाददार असं म्हटलं. ती ऍक्शन होती आणि त्यावर मनसेने रिएक्शन दिलं ठाण्यामध्ये. उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमात गोंधळ तर घातलाच, मात्र उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला देखील केला. ही एक सुरुवात आहे. कारण विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 3 महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. दोघांना आपलं वर्चस्व ठेवायचं आहे, दोघांना आपली ताकद दाखवायची आहे आणि आता ही ताकद केवळ शब्दापुरती मर्यादित नसून ती हमरीतुमरीवर, मारामारीवर, राडाबाजीवर येणार हे 100% आहे. आणि त्याची सुरुवात ही मराठवाडा आणि ठाण्यातून झालेली आहे. अविनाश जाधव सारख्या नेत्यांनी तर अगदी स्पष्ट सांगितलं घरात घुसू आणि मारू. एकीकडे मनसे अग्रेसिव्ह आहे, आक्रमक आहे, दुसरीकडे शिवसेनेने अगदी शांत भूमिका घेतली. असं नाही की शिवसेनेमध्ये म्हणजे ठाकरे गटामध्ये कोणी डेरर नाहीये किंवा मनसेला प्रत्युत्तर देण्याची ताकद त्या तरुणांमध्ये नाहीये ठाकरे गटाचे, असं काही नाही. पण त्यांनी आता एक सौम्य भूमिका घेतलेली आहे, मावळ भूमिका घेतली आहे. मात्र जरी ही परिस्थिती असली तरी आता यापुढे प्रत्येक ऍक्शनला रिएक्शन येणार आहे. मनसेने ऍक्शन घेतली तर निश्चितपणे उद्धव ठाकरेंचा गट आहे त्यांच्याकडनं रिएक्शन येणार. ठाकरे गटाने ऍक्शन घेतली तर मनसेकडून रिएक्शन येणार.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये खास करून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोकण हे जे महत्वाचे भाग आहे, जिथे मनसेची ताकद आहे आणि मनसेपेक्षा जास्ती ताकद ही ठाकरे गटाची आहे. मात्र या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या हे दोन पक्ष एकत्र येणार, रस्त्यावर उतरणार, एकमेकांना भिडणार, एकमेकांवर तुटून पडणार, एकमेकांवर शाब्दिक प्रहार करणार, कदाचित एकमेकांवर हात उगाळण्यापर्यंतही किंवा झोंबाझोंबी होण्यापर्यंतही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. दोन ठाकरे बंधू जे चुलत भाऊ आहेत त्यांच्यामध्ये ऍक्शन रिएक्शन होणार आणि तमाशा इतर पक्ष बघणार हे निश्चित आहे. मला वाईट एवढंच वाटतं की या दोन भावांच्या भांडणामध्ये मी उद्धव ठाकरे नाही चुकीचं म्हणणार नाही, राज ठाकरे नाही चुकीचं म्हणणार नाही, कारण त्यांच्यातला जो संघर्ष आहे तो मराठी माणसावर वर्चस्व ठेवण्यासाठी राजकीय महत्वाकांक्षेपोटी असेल किंवा त्यांच्यात अंतर्गत काही वाद असतील, त्यांच्या कौटुंबिक जे कोणालाही माहीत नसतील, त्यामुळे दोघांनाही दोष देता येणार नाही. पण अत्यंत वाईट एका गोष्टीचं वाटतं की याच्यामध्ये पिसला जातोय तो मराठी माणूस, मराठी तरुण दोन्ही बाजूला आहे. ठाकरे गटाकडेही मराठी तरुण आहेत, मराठी लोक आहेत, मनसेकडेही मराठी लोक आहेत, मराठी तरुण आहे. आज भिडतात कोण आहे रस्त्यावर, तर अमराठी कोणी भिडत नाही. तुम्ही ठाण्याची घटना बघा, तुम्ही मराठवाड्याची घटना बघा, तिथे जे रस्त्यावर उतरून घोषणाबाजी देत होते, एकमेकाच्या अंगावर धावून जात होते, एकमेकांना शिवीगाळ करत होते, हे सर्व मराठी होते. त्यामुळे उद्या जर मार पडला तर तो मराठी माणसाला पडणार आहे. उद्या झोंबाझोंबी झाली तर ती मराठी माणसामध्ये होणार आहे. उद्या पोलीस ठाण्यामध्ये जर केसेस झाल्या तर त्या देखील मराठी माणसावर होणार आहे. त्यामुळे दुर्दैव हे वाटतं की जे दोन भाऊ मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, हक्कासाठी, वर्चस्वासाठी लढतायत, त्यांच्यामुळे मराठी तरुण आणि मराठी कार्यकर्ते यांचं मात्र आगामी काळात मोठं नुकसान होणार आहे. राज आणि उद्धव हे दोन एकेकाळी 1995च्या पूर्वी त्यांच्यातलं बंधुत्व म्हणा, त्यांच्यातला भाईचारा म्हणा किंवा त्यांच्यातलं जे प्रेम होतं ते सर्व शिवसेनेच्या नेत्यांना आणि शिवसैनिकांना माहिती आहे. मात्र आज जी परिस्थिती आहे ती अशी झाली आहे की एकमेकांच्या विरोधात हे दोन भाऊ उभे फेकलेले आहेत म्हणा किंवा उभे अशा पद्धतीने आहेत की त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यापुढे अनेकदा शाब्दिक चकमकी पाहायला मिळतील, रस्त्यावर उतरून मारामारी झालेली पाहायला मिळेल, राडा पाहायला मिळेल. कारण त्याला असं आहे की या दोन बंधूंमध्ये बरीच दरी निर्माण झालेली आहे. त्यांच्यातील जे नातं होतं त्या नात्यामध्ये आता प्रेम, वात्सल्य हे राहिलेलं नाही, तर त्या ठिकाणी ऍक्शन आणि रिएक्शन या दोनच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. आणि ऍक्शन आणि रिएक्शन जेव्हा या दोन गटाकडनं होतील तेव्हा निश्चितपणे त्यात भरडला जाईल तो मराठी तरुण किंवा मराठी कार्यकर्ता. आज एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या वेळी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.